अभिनेते सतीश नायकोडे यांची घर मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल 25 लाख रुपयांची कथित फसवणूक झाल्याचा आरोप समोर आलाय। सांताक्रूज मधील SRA प्रकल्पात घर देण्याचे आश्वासन देत बनावट कागदपत्रे, शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या सह्यांच्या आधारे विश्वास संपादन करून पैसे उकळल्याचा आरोप त्यांनी केलाय। पैसे दिल्यानंतर घर मिळाले नाही किंवा रक्कमही परत करण्यात आली नसल्याचे नायकोडे यांनी सांगितले। या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मराठीमध्ये एक म्हण आहे की घर बांधून पाहावं, विहीर खोदून पाहावी, लग्न करून पाहावं। त्यातलं घर बांधून पाहावं हे सर्वसामान्य माणसाला समजेल मला नेमकं काय म्हणायचं आहे। मुंबईत जन्म झाला, वय वर्ष 50 आहे, स्वतःचं हक्काचं आणि स्वतःच्या मेहनतीचं एक घर असावं, 400, 450, 500 स्क्वेअर फुटाचं उपनगरामध्ये, पश्चिम उपनगरामध्ये असावं। कारण मी ज्या इंडस्ट्रीत काम करतो, फिल्म इंडस्ट्री, TV इंडस्ट्री, त्यातलं मोस्टली काम हे पश्चिम उपनगरांमध्ये चालतं। तिथे घर घ्यावं ही इच्छा होती, मेहनतीने घ्यावं ही इच्छा होती। अर्थात आर्टिस्ट हे बँक आर्टिस्ट लोकांना किती पॉझिटिव्हली विचार करते लोन देताना हे सर्व श्रुत आहे। म्हणून वडिलांच्या प्रॉपर्टीवरती लोन काढावं आणि ते पैसे तिथे भरून घर घ्यावं आणि वडिलांच्या प्रॉपर्टीवर काढलेल्या लोनचे हप्ते भरावे, तितका साधा विचार होता। आणि तसंही आर्टिस्टला पुढे जाऊन वार्धक्यात काही पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, उदरनिर्वाहासाठी काही मोठी रक्कम असते हातात, असं नसतं। म्हणूनच एक घर घेतलं की जेणेकरून त्याच्या भाड्यापोटी गावाला जाऊन का होईना पण त्याच्या भाड्यावर जगू, इतका साधा विचार होता। म्हणून घर घेण्याचं स्वप्न बाळगलं होतं। त्याकरता वडिलांचं हे घर, डोंबिवलीतलं हे घर मी मॉर्गेज केलं एका प्रायव्हेट फायनान्सकडे आणि ते पैसे मी आस्था प्रॉपर्टीजच्या माध्यमानं गुंतवले एक घर घेण्यासाठी। पण तिथे असणारे सच्चिदानंद बामणे, ॲग्नेलो परेरा, आकाश सोनी, सगळ्यात यांचा मास्टर माइंड म्हणजे शैलेश काकण, त्याचबरोबर असणारे त्यांचे अजून 2 साथीदार, ते म्हणजे अभिषेक गुजर आणि एक बेळमकर नावाचा, रुपेश बेळमकर नावाचा, ही सगळी टोळी आहे आणि यांच्यावर नक्कीच कोणाचं तरी वरदहस्त आहे। यांनी अनेक कुटुंबांची अशी फसवणूक केलेली आहे की घर देतो असं सांगून पहिलं एक नॉर्मल घर दाखवायचं, नंतर त्याचा व्यवहार होत नाही, एक मोठी रक्कम काढून घ्यायची आणि नंतर SRAचं घर दाखवायचं। साहजिकच चाळीत घर घेणाऱ्या माणसाला SRAचं घर दिसतंय, सोसायटीत दिसतंय, लिफ्ट असलेली बिल्डिंग मिळते, तर लोक अजून पैसे देऊन पुढे सरसावतात आणि मग ह्या लोकांनी सरकारी कागदपत्र, SRAचे लेटर हेड्स, अधिकाऱ्यांच्या सह्या, गव्हर्नमेंटचे स्टॅम्प स्वतः SRA ऑफिसमध्ये नेऊन केबिनमध्ये बसवून, मग समोर बसलेली व्यक्ती कोण होती, त्यांचा ID कार्ड तर आम्ही नाही मागू शकत ना, की आता SRAच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही आहात, त्या केबिनमध्ये, त्या टेबलवर आहात, समोरची बसलेली व्यक्ती कोण आहे असं कसं विचारणार, तुमचा ID दाखवा असं तर नाही विचारणार, एवढं सगळं दिसतंय। आणि मला वाटतं अशी यांची अजून एक 4-2 कुटुंब पण यांच्यासोबत असावीत की जे आमच्यासारख्या लोकांना आहे जे भासवायचे की बघा आम्हाला घर मिळालं आहे, आमचे पेपर तयार झालेत, आमचे पेपर क्लिअर झालेत, आम्हाला अलॉटमेंट मिळतं आहे, असं आहे तसं आहे। आणि SRA हा मुद्दा नंतर आणायचे, पहिलं कुठेतरी नॉर्मल घर दाखवायचं, कारण का SRAचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती आहे। मग अशा लोकांना कसं गुंतवायचं, तर मग पैसे पहिले काढून घ्यायचे नॉर्मल घर दाखवून आणि मग तो व्यवहार होत नाही आणि आता पैसे पण परत देऊ शकत नाही, तर निदान पैसे नाहीत तर SRAचं घर घ्या आणि माणसाकडे काही पर्याय राहत नाही। मग ठीक आहे बाबा घर तर दे। आत्तापर्यंत माझे जर का त्यांना दिलेले आहेत 24.5 लाख, ज्याची 22.5 लाखाची व्हाईट एंट्री आहे जी लोन घेऊन मी दिली आहे। त्या व्यतिरिक्त मी पैशांची, आता तुम्ही जर फसवणूक विचारत असाल तर मी 9 वर्ष हप्ता भरतोय ना त्यांना दिलेल्या पैशांचा, दर महिन्याला 42 ते 45 हजार रुपये हप्ता, सुरुवातीला 45, आता 42, तुम्ही करा 8.5 वर्षांचा हिशोब, साधारण 44-45 लाख रुपये मी तर बँकेला देऊन बसलो आहे। शिवाय ज्या प्रॉपर्टीवरती लोन काढलं आहे त्या प्रॉपर्टीचं जर फोरक्लोज करायचं आहे तर अजून 30,50,000 रुपये मला द्यायचे आहेत। म्हणजे हे 30,50,000 बँकेला भरलेले जवळपास 44-45 लाख आणि यांना दिलेले 24 लाख, काय उरलं आयुष्यात? आता वय वर्ष 50 झालंय, परत कसं उभं राहायचं? ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, भिवंडी।